नमस्कार मित्रांनो, जय हिंद जय महाराष्ट्र। आजच्या ब्लॉगची डायरेक्ट स्टार्टिंग घरापासून होते। जस्ट मी गावाच्या अलीकडेच आहे, काही जास्त एवढा लांब आलेलो नाही। तर जस्ट आपण चाललो मशाला। तर ब्लॉग पूर्णपणे इंटरेस्टिंग होणार आहे, कारण की जस्ट आपण आय गो ऑन मसा। तर खूप एन्जॉय असं येणार आहे। डायरेक्ट माउंट लावलेला आहे आपण विदाऊट हेल्मेट। तर बाईकला माउंट लावलेला आहे गोप्रोचा। तर एन्जॉय खूप सारा येणार आहे। मित्रांनो, गाडीमध्ये पेट्रोलची कमतरता पूर्ण केलेली आहे, कारण की तिकडे मशाच्या त्या कोपऱ्याला जावं लागेल रे आपल्याला पेट्रोल टाकण्यासाठी। तर तसं न करता आपण इथे डोंबिवलीवर पेट्रोलची कमतरता पूर्ण केली आणि जस्ट आपण एन्जॉय करत आहे चाललेलो आहे आता डोंबिवली टू दसई रस्त्याने। कारण आपण जाणं आहे इथून नंतर दसई टू मसा। तर खूप असा रस्ता असणार आहे, तर खूप मजासुद्धा येणार आहे। एन्जॉय दोस्तो, एन्जॉय मजाते जाएंगे। जस्ट आपण मशामध्ये पोहोचलेलो आहे आणि जस्ट आपण दसऱ्या साईडला आहे। तर खूप एन्जॉय करणार आहेत आपण, कारण की सिंगल मॅन त्याच्यामुळे जरा काही टेन्शन राहणार नाही। तर एन्जॉय मित्रांनो, जर कोणी भेटला तर ठीक, नाही तर मग आपलं चालू आहे। तर बिल्डिंग चालू झालेली डायरेक्ट समजून घ्या। तर खूप सारा एन्जॉय करणार आहेत आपण, कारण की एकटाच पर्सन आहे, कोणीच ओळखीचं नाही। तर जाम भारी, चला एन्जॉय करू। इथनं असं वाटतं की पूर्णपणे पॅक आहे, पण तसं काही नाही आहे। तर आतमध्ये गेला ना तर आपल्याला मोकळी जागा भेटणार आहे भरपूर। चला एन्जॉय करू। सध्या तर संध्याकाळ व्हायची वाट बघायची फक्त, कारण की संध्याकाळीच काय ती मजा असते ती, कारण की खूप काही बघण्यासारखं संध्याकाळी असतं। खूप एन्जॉय करू फक्त आता सध्या। मशा जातात अशी कोणतीच वस्तू नाही की जी भेटणार नाही। प्रत्येक घरकामाला उपयोगी पडणारी प्रत्येक वस्तू भेटते, चादरीपासून तर बाहेर काढण्यापर्यंत। लय खतरनाक पब्लिक जाम आहे तशी, असं बेकारीच आहे। जस्ट मित्रांनो, आपण इकडनं आलेलो आहे तर मग आपल्याला जायचं मंदिराकडे। तर इकडं आहे मंदिर। अशी एकही वस्तू नाही इथे भेटू शकत नाही। प्रत्येक वस्तू भेटते, फक्त शोधायची हिंमत असली पाहिजे आतमध्ये आणि बार्गेनिंग करायची। ब्लँकेट आहे ना 500 रुपयाला जोडी भेटायला पाहिजे, आणि की तेवढी कॅपॅसिटी आहे। तर मित्रांनो, हा जो रस्ता आहे ना तो म्हणजे माझ्या फ्रंटच्या बाजूचा रस्ता आहे, तो येतो मुरबाडवरनं। आणि जस्ट आपण चाललेलो आहे त्या साईडला, कारण की इकडे खूप सारं काही बघण्यासारखं आहे, जसं की महाराजांचा स्टॅच्यू आणि अजून काही खूप काय आहे, सांगू शकत नाही। जेवढं दिसतंय ना तेवढं सगळंच आहे। तर तुम्हाला पूर्णपणे इन्फॉर्मेशन मी ऑन कॅमेरा नाही देऊ शकत आहे, कारण की तेवढं जरा प्रॉब्लेम येऊ शकतो, कारण की बोलायला पण तेवढी काय बोलताय रो कुछ नाही। यूट्यूब चॅनल आहे का? हां, मस्तपैकी एन्जॉय मित्रांनो, कारण की जसं काय आहे। तर त्या दिवशी आम्ही रात्री खूप मजा केली। आजचा विषय थोडा वेगळा आहे, आज फक्त ब्लॉगिंग करणार आहे, बाकी काही विषय नाही। आज ब्लॉगिंग केल्यानंतर खूप काही तुम्हाला पाहावं भेटणार आहे। या ठिकाणी काय आहे ना, खूप गर्दी असल्या काळाला माझा आवाज तुमच्याकडे पोहोचतो की नाही हे काही सांगू शकत नाही, पण हां इन्फॉर्मेशन तर देणार आज।
घरी जायचं होता, घेतलेलं आहे काय घ्यायचं ते तर इथनं डायरेक्ट घरी. चला अशा तऱ्हेने संपूर्ण मासाचा फिरून झालेला. आता घरी जायची वेळ झालेली आहे. इथं 100 रुपये 150 रुपये जीन्स पॅन्टचा सेल आहे, पण तो न बघता शूजचा पण आहे 400 रुपये शूज. तर तसं काही न बघता आपण डायरेक्ट आता घरी जाऊ, कारण खूप कंटाळा आलेला आहे मला. कारण की आपण ही वस्तू घेतलेली आहे ब्लँकेटा, ती फिरवायला कंटाळा येतो, हात दमतोय. चला एन्जॉय करा. चला घरी जायची वेळ झालेली आहे आता लास्ट ब्लॉकचा एंड. तर गाडीवर ब्लँकेटं बांधलेली आहेत, तर आता घरी जायची वेळ डायरेक्ट. आणि आत्ता आपल्याला जायचं आहे डायरेक्ट घरी. मध्ये जर थांबलो तर थांबू कुठेतरी, जर फोटोशूट करायचा वाटला तर. बाकी काय नाही, चला एन्जॉय करू.